हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत अशी ठेचा परोठाची रेसिपी। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक मोठी जाडी चपाती लाटून घ्यायची आहे। मधोमध आपल्याला तेल अप्लाय करायचं आहे। तेलावर आपण झणझणीत असा ठेचा अप्लाय करणार आहे। तर ठेचा तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग अप्लाय करायचा आहे, कारण तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेचा त्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर याचा एक छानसे एक रोल तयार करून घ्यायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं। तर तुम्हाला परोठा जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे परोठा वेगळ्या पद्धतीने केला तरीही चालेल। मी या पद्धतीचा परोठा तयार केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे परोठा तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित रोल करायचा आहे। त्याला मधोमध सुरीच्या सहाय्याने आपल्याला 2 भागात डिवाइड करून घ्यायचा आहे, असं व्हिडिओ दाखवलेला आहे। नंतर एक एक भाग घेऊन आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। बघा मी कसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण आपल्याला एक रोल तयार करायचा आहे। एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। 2 गोळे तयार झाल्यानंतर पोपाटर आपल्याला छोटे छोटे पातळ पातळ असे परोठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। तव्यावर आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून छानपैकी आपल्याला आलटून पालटून परोठा जे आहे आपल्याला ते शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी होती की नाही? या पद्धतीचे परोठे तुम्ही कधी ट्राय केले आहे का? केले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। नसेल केले तर नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। मस्तपैकी आपल्या आवडत्या सॉस बरोबर सर्व करायचा आहे। मी गोड लोणच्या बरोबर सर्व केलेला आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।